नमस्कार. आज आम्ही बनवणार आहोत वाटाण्याची भाजी. तर वाटाण्याच्या भाजीसाठी हे हिरवे वाटाणे जे काल रात्री भिजत घातलेले आणि त्याच्यासोबत कांदा, बटाट, लसूण वगैरे कटिंग केलं. आता जिरं कुकरमध्ये तेलामध्ये गरम करत ठेवलं, त्याच्यासोबत लसूण टाकलेलं आहे. आता हे चांगलं परतून त्याच्यामध्ये कांदा टाकून घेत आहोत. आपला कांदा टाकून झालेला आहे. आता कांदासुद्धा व्यवस्थित परतून घेत आहोत. त्याच्यानंतर टॅमॅटो ॲड करणार आहोत. टॅमॅटो ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं परतून घेणार आहोत. आता कांदा, लसूण, टॅमॅटोसोबत हिंग आणि हळदसुद्धा टाकणार आहोत. हिंग हळद टाकून झाली की ते पुन्हा एकदा सर्व ढवळून घेणार, व्यवस्थित एकजीव करून घेणार. कांदा जवळपास शिजलेला आहे. त्यानंतर मसाला टाकून हा सुद्धा या सर्व घटकांना एकत्रित मिक्स करून घेतलेला आहे. सोबत थोडेसे चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि आपले वाटाणे. आता हे सर्व मिश्रण एकत्र ढवळून घेऊन वाटाण्यांना पूर्ण एकजीव होईल एवढं ढवळून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपण बारीक जे बटाटी कापलेली होती त्याचे पीस टाकलेले आहेत. आता हे सर्व बटाट्यांना एकत्र करून घेतलेलं आहे, व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे कुकरमध्ये. आता थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. त्याचे थोडा रससुद्धा होईल आणि बटाट्यांना शिजायला बरं पडेल. तर आपण बघू शकता की पाणी टाकून पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे. ही वाटाण्याची आमटी खूप छान लागते. उपवासाच्या दिवशी तर खूपच मस्त लागते, कारण उपवास असल्यामुळे बाकी काय खाता येत नाही. नॉनव्हेज तर पूर्ण बंदच असतं. तर हे वाटाण्याच्या आमटीसोबत किंवा भाजीसोबत, चपाती किंवा भातासोबत खूप छान लागते. तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि साधारणतः 3 शिट्यांमध्ये आपली भाजी तयार होणार आहे. तर ही भाजी खूप छान अशी झालेली आपल्याला दिसत आहे. आपण कुकर काढले तर झाकण काढून ही भाजी तयार झालेली आपल्याला दिसत आहे. तर याप्रमाणे पटकन तयार होणारी वाटाण्याची भाजी ही खूप टेस्टी होते. आपण बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि वाटाणे बटाट पूर्णपणे शिजलेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. नमस्कार.